मन मस्तिष्की पाठशालाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही डिझाईन केलेल्या ऍक्टिव्हिटी साध्या, सोप्या आणि सगळे करू शकतील अशाच असतात. त्यामुळे तुमचे मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक यांना सुद्धा मन मस्तिष्कच्या या ऍक्टिव्हिटी करायला सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा काही ऍक्टिव्हिटींची इंडिव्हिज्युअल सेशन्स किंवा वर्कशॉप्स यासाठी जर तुम्हाला मन मस्तिष्कला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचा फोन नंबर आणि आमचा ईमेल आय डी. तर मग आजच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. आजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एका चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि मग काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. यासाठी वेळ आहे 30 सेकंद. तर मग आता स्क्रीनवरती चित्र दिसेल, त्याचं छान बारकाईने निरीक्षण करा. दिलेल्या वेळेतच चित्राचं निरीक्षण करायचंय. प्रश्नांची उत्तरं देण्याआधी पुन्हा मागे जाऊन चित्र बघायचं नाही बरं का. नीट पाहून झालंय. आता प्रश्न. चित्रामध्ये एकंदर किती गाड्या होत्या आणि त्या गाड्यांचे रंग कुठले होते? एक माणूस छत्री घेऊन चालला होता. त्याच्या छत्रीचा रंग कुठला होता? चित्रामध्ये एक इमारत दिसत होती. त्या इमारतीला किती खिडक्या होत्या? एक कचऱ्याची पेटी होती. त्या कचऱ्याच्या पेटीचा रंग आठवतोय? चित्रामध्ये एक फुगेवाला माणूस होता. त्याच्याकडे असलेल्या फुग्यांची संख्या किती होती आणि त्या फुग्यांचे रंग कुठले होते? किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. या ऍक्टिव्हिटीचा फायदा असा की निरीक्षण शक्ती सुधारते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा निरीक्षण शक्ती खूप महत्वाची असते. मग त्यामुळे ना आपला विसरभोळेपणा कमी होतो. आता अजून एक चित्र. ह्या चित्रासाठी तुम्हाला 45 सेकंद वेळ मिळणार आहे, कारण चित्र थोडं गुंतागुंतीचं आहे. तर मग बघताय चित्र? आता या चित्रावरचे प्रश्न सांगू. टेबलावरती किती सफरचंद होती? कुठल्या रंगाची होती? एकंदर किती बाउल होते? गॅसच्या शेगडीवर असलेल्या भांड्यांचा रंग कुठला होता? कपाटामध्ये शेवटच्या खणात असलेल्या डब्यांवरती काही अक्षरं लिहिली होती. ती अक्षरं कुठली होती? तसंच पहिल्या खणातल्या डब्यांवरची अक्षरं आठवत आहेत? खिडकीतून एक प्राणी डोकावून बघत होता. तो प्राणी कुठला होता? घड्याळामध्ये किती वेळ दाखवली होती? चित्रात एक कॅलेंडर होतं. त्या कॅलेंडर मधला महिना आठवतोय? आता अजून एक प्रश्न. या चित्रामध्ये ना काहीतरी चुका होत्या. त्या चुका तुम्हाला सापडल्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडली असतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा किती प्रश्नांची उत्तरं मिळाली ते लिहा. तर मग अशाच ऍक्टिव्हिटीसह पुन्हा भेटूया. आनंदी राहा, निरोगी राहा.